राधानगरी तालुक्यातील जोगेवाडी इथं गेल्या 8 दिवसांपासून जनावरांमध्ये तापाची लक्षणं दिसून येत होती। बाधित जनावरं चाराही खात नाहीत। त्यानंतर जास्त ताप आल्यानं जनावरं मृत होत आहेत। आत्तापर्यंत 4 जनावरांचा मृत्यू झाला। आज आणखी 2 जनावरं दगावल्यानं शेतकरी हवालदिल झालेत। 400 लोकवस्तीच्या या गावात शेतकऱ्यांनी पशुधन जपलंय। पशुपालन हाच इथला मुख्य व्यवसाय आहे। मात्र अज्ञात आजाराच्या भीतीनं जनावरं गोठ्याबाहेर घ्यायला पशुपालक घाबरतायत। 2 दिवसांपूर्वी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर महेश शेजाळ यांनी गावाला भेट देऊन माहिती घेतली होती। तसंच पशुपालकांना मार्गदर्शनही केलं होतं। मात्र पशुसंवर्धन विभागाला अद्यापही या आजाराचं ठोस निदान सापडलेलं नाही। दुभती आणि गाभण जनावरं मृत होत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण असून पशुसंवर्धन विभागानं लवकरात लवकर निदान शोधून बाधित जनावरांवर योग्य उपचार करावेत अशी मागणी राधानगरी पंचायत समितीचे माजी उपसभापती अरुण जाधव यांनी केली आहे। जनावरं आज या अज्ञात रोगानं मृत्युमुखी पडायला लागल्यात की आम्हाला समजना झाले की बाबा याचे कशामुळे झाले आणि हे जे मृत्यूचं प्रमाण जे आहे हे थांबलं पाहिजे आणि यासाठी शासन असेल, गोकुळ दूध संघ असेल किंवा आमची जिल्हा परिषद या तिघांनी पण इथं येऊन चांगल्या पद्धतीचे उपचार सुरू आहेत। परंतु मृत्यू न थांबल्यामुळं आम्हाला लोक इथले शेतकरी सगळे पशुपालक हवालदिल आहेत आणि म्हणून आम्हाला शासनाला अशी विनंती करायची आहे की आम्हाला हे खरोखर कशामुळे होतं हे आम्हाला समजून सांगावं, म्हणजे आम्हाला ह्याच्या पुढं उपचार चांगल्या पद्धतीने करता येतील।